आता आपल्याला फ्रंट पार्ट, ठीक आहे, आपण आधी बाही काढून घेऊया। फ्रंट पार्ट हा आपल्याला पेपरवरती काढून आणि मग त्याला आपण अस्तरवरती ठेवूया। सगळ्यात आधी आपण बाही कट करूया। हे बघा, 10 इंचाची आपली बाही आहे। हे अस्तरचं ब्लाउज आहे, त्यासाठी आपण फक्त इथे 1 इंच प्लस करणार आहोत। जर इथे याच ठिकाणी जर आपलं ब्लाउज हे इथे बिना अस्तरचं असेल तर मग आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेऊन फोल्डिंगसाठी ठेवूया। पण इथे आपलं हे ब्लाउज जे आहे ते अस्तरचं आहे, तर फक्त इथे आपला अर्धा इंच सिलाईमध्ये जाणार, वरती अर्धा इंच, म्हणजे आपली रेडी जी स्लीव्ज आहे ती 10 इंच येणार आहे। हे बघा, 11 इंच आपण इथे घेतलं आहे आणि हे आपण पॅटर्न ठेवूया अशा पद्धतीने। इथे आपल्याला काय कस्टमाइज करायचं आहे, तर या ठिकाणी आपण पाव इंच आपला जो बॅक पार्ट आहे तो वाढवलेला होता, तर इथे आपल्याला ही बॅक पार्ट पाव इंच फक्त वाढवायचा आहे, म्हणजे इथे वाढणार आहे तो। आणि आपला स्लीवचा राऊंड किती आहे, 8.5 इंच। हे बघा, मार्जिन आपल्याला भरपूर भेटतीये, तर मग आपण या पद्धतीने हे बघा, ही आपली बाहीची कटिंग ही खूप इझी पद्धतीने आपण करू शकतो। या पॅटर्नच्या सहाय्याने आपलं काम हे खूप कमी वेळात आणि परफेक्शनने होणार आहे। हे बघा, नॉच आपला इथे येणार आहे। फ्रंट पार्टलाही आपण शेप देऊया। तुम्ही पॅटर्नचा यूज करूनही फ्रंट पार्टला शेप देऊ शकता। आणि इथे सेंटरला नॉच लावायचं आहे। हे